शुभप्रभात मित्रांनो, मी अमित सर वत्सलाबाई वनमाडी स्कूल ऑफ स्कॉलर्स आरमोरीतर्फे आज आपण आपल्या 10वीच्या नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत, जिचं नाव आहे हिरवगार झाडासारखं. कवी आहेत जॉर्ज लोपिस, 1950 ते 2005. हे एक अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत. या कवितेच्या माध्यमातून झाडांची जी सहनशीलता आहे, सहन करण्याची जी ताकद आहे, त्याचप्रमाणे झाडांचं जे दातृत्व आहे, दान देण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे, त्याचसोबत सहकार्याची वृत्ती, इतरांना नेहमी मदत करणे, कठीण प्रसंगातही म्हणजे कुठलंही प्रसंग आलं तरीही वादळ वारं पाऊस ऊन या सर्व कठीण प्रसंगातसुद्धा आपले आपले पाय घट्ट जमिनीत रोवून उभं राहण्याची जी वृत्ती आहे, या सर्व गोष्टींचं वर्णन कवींनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. सोबतच झाडांकडून आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत, हा एक संदेश त्या मधून देत आहेत. आनंदी जीवन जगण्यासाठी मानवाला या सर्व गुणांची आवश्यकता आहे. हे सर्व गुण मानवाने आपल्या अंगी बाणवायला पाहिजेत, अंगीकारायला पाहिजेत. झाडासारखंच नेहमी हिरवगार, तजेलदार, ताजतवानं राहायला पाहिजे, प्रफुल्लित राहायला पाहिजे, प्रसन्न राहायला पाहिजे, असा संदेश या कवितेतून कवी देत आहेत. आधी आपण कविता बघूया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरत दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगड पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं. एक संत गाणे दडलेले असते, हसावं कसं सडसडत्या पानांसारखं. मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरवगार झाडांसारखं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. स्पष्टीकरणात आपण आधी 1-2 स्टँजाचं आपण स्पष्टीकरण बघूया. पहिल्या स्टँजांमधल्या स्पष्टीकरणात कवी म्हणतात की जीवन कसं असायला पाहिजे, मानवाने जीवन कसं जगायला पाहिजे हे सांगताना कवींनी झाडाचं उदाहरण दिलेलं आहे. की एखादं झाड बघा, ते अगदी ध्यानस्थ एखाद्या ऋषीमुनीसारखं मौन बसलेलं असते, मौन व्रत धारण करून बसलेलं असते, तपश्चर्या करत असते. त्याचप्रमाणे झाडही अबोल होऊन ध्यानस्थ बसते. म्हणजेच ऋषी ज्याप्रमाणे ध्यानस्थ बसलेले असतात, तपश्चर्या करत असतात, मौन व्रत धारण केलेले असतात, त्याचप्रमाणे झाडसुद्धा अगदी अबोल होऊन ध्यानस्थ म्हणजेच तपश्चर्या करत असतात. झाडावर पक्षी विसावायला येतात, म्हणजे विसाव्यासाठी, विश्रांतीसाठी, आराम करण्यासाठी पक्षी झाडावर परत येतात, थांबतात, मग निघून जातात, उडून जातात. पक्षी झाडांचे मित्र नसतातच मुळी. पक्षी हे झाडांचे मित्र नसतातच मुळी, परंतु झाडात आणि त्यांच्यात एक दृढ नातं मात्र कुठंतरी जपलेलं दिसते आपल्याला. तत्वता बघायला गेलं तर झाड आणि पक्षी यांच्यामध्ये कुठलंच रिलेशन किंवा नातं नसते, परंतु कुठंतरी अलगदपणे झाड आणि त्यांचे एक झाडाच्या मनोमन
पक्ष्यांविषयी एक ते आपुलकी असते, सहकार्याची भावना असते, ती आपल्याला दिसून येते. आणि त्यांचं नातं जरी नसलं तरी झाड पक्ष्यांसाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव तत्पर असते, सदैव उभं असते. झाडाच्या मुळावर जर कुणी क्रूरपणे कुऱ्हाडीचं घाव घातलं तरी झाड अबोल असतो. एक शब्दही न उच्चारता चुपचाप उभं असतं. तरी तो झाड ही जीवघेणे जे घाव आहेत, जीवघेणी वेदना आहे, तो निमूटपणे सहन करत असतो, चुपचापपणे सहन करत असतो. तोडणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाही. झाडे जी आहेत त्या व्यक्तीला, कुऱ्हाडीने झाड तोडणाऱ्या व्यक्तीला प्रत्युत्तर कधीच देत नाही. इतकं झाड सहनशील असते. सोबतच आपल्याला एक मॅसेज त्यांनी दिलेला आहे, संदेश दिलेला आहे की आपल्याला सुद्धा या झाडासारखंच सहनशील असायला पाहिजे, संयमी असायला पाहिजे. समोर ते म्हणतात की पहाटे पहाटे झाडाच्या पानावर असलेले दवबिंदू जे आहेत, टपोरे थेंबाचे जे दवबिंदू आहेत, ते थेंब वहीच्या पानावर अलगद उतरतात. म्हणजे कवी पहाटे झाडावरचे दवांचे थेंब पाहतो आणि त्याला ती कविता सुचते. म्हणजे पहाटेच्या समयी, पहाटेच्या प्रसंगी कवीला त्या झाडावर पडलेल्या दवबिंदूला बघून कविता सुचते. ते झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिले की झाडाचा जो हिरवा रंग आहे तो संपूर्ण शरीरभर वितळत असतो आणि क्षणाक्षणात रक्त हिरवगार होते. क्षणाक्षणात रक्त हिरवगार होते. कवी असं म्हणतात की कवी झाडाकडे एकटक लावून पाहतो तेव्हा त्याचे रक्त शांत होते, मनशांती मिळते. अशी झाडाची किमया आहे. या पुढील भाग आपण पुढील तासिकेला बघू. धन्यवाद.